आपल्याला आज सुंदर अशा शिंगोरी आमटीची रेसिपी बनवायची आहे। त्यासाठी लागणारे साहित्य लसूण 3 चमचे आहे, त्याच्यानंतर थोडा कढीपत्ता, 2-4 काप उभे कापलेले कांदे, त्यानंतर खोबरा किस, शिंगोरी आमटी मसाला स्पेशल जो शिंगोरी आमटी मसाला आहे तो मसाला वापरल्यावर दुसरे कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही। त्यानंतर 1.5 चमचा अद्रक, थोडी कापलेली कोथिंबीर आणि जेवढा मसाला घेतला त्यापेक्षा 1 चमचा वाढून फुटाण्याचं पीठ आणि अर्धी वाटी तेल। आता आपण फुटाण्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ। त्यामधील फुटाण्याचं पीठच फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता आपण एक कढई गॅसवर मांडलेली आहे आणि गॅस ऑन करून घेऊ। तेल तापलेलं आहे, त्यात कढीपत्ता टाकून घेऊ। नंतर थोडी कोथिंबीर, कापलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊ। कांदा चांगला शिजण्यासाठी आपण पाव चमचा मीठ घातले आहे त्यामध्ये। कांदा व्यवस्थित शिजलेला आहे, त्यामध्ये आता आपण 2 चमचे लसूण घालून घेऊ। लसूण आणि कांदा अत्यंत चांगला भाजलेला आहे, आपण त्यामध्ये आता अद्रक टाकून घेऊ। कांदा, लसूण आणि अद्रक ब्राऊन कलरनी फ्राय झालेले आहे। आता आपण त्यामध्ये खोबरा किस टाकू। खोबरा किस आता आपण परतून घेत आहोत आणि त्याला तेल सोडायला लागल्यानंतर आपण शिंगोरी आमटी मसाला टाकणार आहोत, जो काही स्पेशल शिंगोरी आमटी मसाला आहे। आपण 4 चमचे शिंगोरी आमटी मसाला टाकला। मसाला अत्यंत व्यवस्थित परतलेला आहे। लाल बुंद असा कलर झालेला आहे, तेल सुटलेलं आहे त्याला। फुटाण्याचं पीठ जे आहे ते शेवटी घालून घेणार आहोत, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। आता यामध्ये आपण फुटाण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि आता 5 मिनिटासाठी आपण याला चांगलं शिजून घेऊ। फुटाण्याचं पीठ शिजत असतानाच आपण त्यावर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे। हे आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत। शिजल्याच्या नंतर आपण हवं तेवढं घट्ट पातळ पाहून पाणी ओतून घ्यायचं आहे। लागलेली आहे, आणखी 5 मिनिट उकळी करून घेऊ चांगली। अत्यंत लालबुंद अशी तर्री आलेली आहे वरती, त्याच्यावर आपण आता थोडं कोथिंबीर टाकून घेऊ।